दादांच्या मृत्यूचं कुठंतरी राजकारण किंवा गिमिक किंवा ज्याला आपण नॅरेटिव्ह सेट करणं म्हणतो, असं होतंय का? बरं, 2019ला असाच एक ॲक्सिडेंट मुंबईमध्ये झाला होता आणि जे एक माजी खासदार भाजपचे आहेत तिथं 6 जण दुर्दैवी मृत्यू झाले होते आणि किरीट सोमय्यांकडे हा सगळा परिवार गेला ज्यांचा मृत्यू तिथं झाला होता आणि त्यांनी सांगितलं FIR आपल्याला करावं लागेल. ADR तर त्यांचासुद्धा झाला होता. किरीट सोमय्या या पोलीस स्टेशनला गेले. तिथं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये थोडासा दंगा केला, नाहीतर प्रामाणिकपणे विषय मांडला असं आपण म्हणूया. FIR झाला. आता तो इन्सिडन्स आणि ह्या इन्सिडन्समध्ये काहीच फरक नाही. मग हा भेदभाव का? दुसरं, ADR म्हणजे काय की माणूस सायकलवर चालला आहे, पडला, डोक्याला लागलं म्हणून मृत्यू झाला. मृत्यू कशामुळे झाला हे ADRमध्ये येतं. मग आता विमानमध्ये दादांचा ॲक्सिडेंट झाला, त्यात जळून मृत्यू झाला का मार लागला म्हणून मृत्यू झाला. आता हे फक्त एक टेक्निकल कारण झालं की माणूस कशामुळे गेला. पण मी काय म्हणतो आहे की याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे, म्हणजे ह्याला एक वेगळं अंगसुद्धा आहे आणि ते जर आपल्याला बघायचं असेल तर FIR असणं हे महत्त्वाचं आहे. आणि लॉ आणि ॲक्ट आपल्याला सांगते की ADR झाला असेल तर आपल्याला FIR करता येतो आणि FIR जो मी करायला लावला आहे तो अननेम्ड आहे, त्यामुळे त्यात कुठेही काही हरकत नव्हती. आणि कर्नाटकाने जो FIR केला तो असा हवेत नाही केला. त्यांनी FIR केला, तो त्यांनी मान्य केला, तो त्यांनी लोकल कोर्टाकडे पाठवला, तिथला लोकल कोर्टाने अप्रूव्ह केला, तो त्यांच्या DGPकडे गेला, त्यांनी इथं पाठवला. त्यांनी सगळी टेक्निकल लीगल रोहितजी, 4 प्रोसिजर. एजन्सीज आज त्याचा तपास करतात. कोण करतात? दादांच्या CID करते, ते AIB करते, ते AIB DGCA करते. AIB तपास करते. AIBच्या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्येच चुका आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ते लेफ्टला वळलं का राईटला वळलं हेच AIBला माहीत नाही. याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की किती चुकीच्या पद्धतीने तपास झाला आहे.